श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी सर्वप्रथम आपल्याला असं आसन तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर दीप प्रज्वलन करून घ्यायचे आहे. त्यासाठी एक दिवा घेऊन त्याला अक्षता, हळदी कुंकू, फूल व्हायचे आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला गणपतीला पाण्याने स्नान करून घ्यायचे आहे. गणपतीला अभिषेक करताना ओम ग गणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. पुन्हा एकदा आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एका ताम्हणात श्रीकृष्णांची मूर्ती घेऊन पाण्याने त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक करताना ओम कृष्णाय नमः किंवा हरे राम हरे कृष्णा या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला श्रीकृष्णाची मूर्ती स्वच्छ पाण्याने पुसून आसनस्थ करायची आहे. इथे आपण सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करणार आहोत. गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला श्रीकृष्णाची मूर्ती पाळण्यात अथवा झुल्यात किंवा अशा एखाद्या सिंहासनावर विराजमान करायचे आहे. चंदन, केशर, हळदी कुंकू तसेच अक्षता वाहून आपल्याला पूजा करायची आहे. तसेच कृष्णाला विविध आभूषणे घालायचे आहेत. फुले व्हायची आहेत. तुळशीपत्र व्हायचे आहे. त्यानंतर कृष्णासाठी बनवलेले विविध पदार्थ नैवेद्य म्हणून श्रीकृष्णाला अर्पण करायचे आहेत. धूप, दिवा, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर कृष्णाची आरती करून घ्यायची आहे. शक्य असेल तर कृष्णासाठी आपल्याला पाळणा म्हणायचा आहे. आणि शेवटी हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आहे.